ब्रह्मांडाचा सिद्धांत यावर आपण जेव्हा काम करतो तेव्हा मनातील भीती काढून टाकायची असते. आता मनातील भीती कशी काढायची? तर ज्या गोष्टीबद्दल आपल्याला भीती वाटते, भीती म्हणजे काय तर नकारात्मकता ज्या गोष्टी तुम्हाला वाटते ती जर तुमच्या मनामध्ये असेल तर तुमच्या ज्या अनेक गोष्टी आहेत त्या होणार नाही. आता समजा तुम्ही तुमच्या मनातील भीती काढली तर काय होईल? तुमचं मन स्वच्छ होईल, तुमच्या मनातील कचरा निघून जाईल. तुम्हाला जर कोणी फसवलेलं असेल आणि पुन्हा तीच व्यक्ती तुम्हाला फसवायची भीती दाखवत असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की ती व्यक्ती आपल्याला फसवणार आहे, तर तुमच्या मनातील भीती काढून टाका. तुम्ही त्या व्यक्तीला माफ करा, क्षमा करा. सैल बसायचे, डोळे मिटायचे, ताट बसायचं आणि म्हणायचं की त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि सांगायचं ब्रह्मांडाला की मी त्या व्यक्तीला माफ केलं. किंवा ज्या गोष्टी तुम्ही भीता त्या भीतीचं नाव घ्यायचं. उदाहरण तुम्हाला पाण्याची भीती वाटत असेल, घरात एकटं राहण्याची भीती वाटत असेल, अंधाराची भीती वाटत असेल, तर पैशाची भीती वाटत असेल. पैशाची भीती याच्यासाठी की मला एवढे खूप पैसे मिळाले तर मी काय करेन, किंवा मला पैसा मिळाला तर काय होईल, कसं मॅनेज करेन, अशी जर तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही काय म्हणायचं ब्रह्मांडाला की मला 10 लाख रुपये मिळालेले आहेत, त्याबद्दल मला अजिबात भीती वाटत नाही, की पैसा आनंदाने स्वीकारतो. मी पैशावर प्रेम करतो. तुम्हाला जी गोष्ट वाटते ना त्याच्या विरुद्ध करा, म्हणजे तुमच्या मनातली जी भीती आहे ती निघून जाईल. घाबरायचं कारण नाही. अनेक गोष्टी आपल्याला घाबरवतात. आता काही लोक लग्न होण्याच्या कल्पनेत घाबरतात. पुढे कसं होईल, माझी पत्नी किंवा माझा पती माझा व्यवस्थित सांभाळ करेल की नाही, मला त्रास होईल, अनेक गोष्टी असतात त्याच्यामध्ये. म्हणजे कसं मध्ये का भीती आहे ना, भीती अनेक लोकांना घाबरवते आणि काही लोक याच्यामध्ये मरतात सुद्धा. भीती म्हणजे काय? अविश्वास, तुमचा स्वतःवर असलेला अविश्वास. आणि याच्यामध्ये भीती आहे म्हणजे काय, अपयश, आजारपण आणि खराब असलेले नातेसंबंध, यामध्ये लोकांना भीती वाटते. तुम्ही आनंदी राहायचा प्रयत्न करा. आता समजा तुम्ही गायक असाल आणि तुम्हाला स्टेजवर गाणं सादर करायचं असेल तर तुम्हाला भीती वाटते, तुम्हाला वाटते की मी गाऊ शकत नाही. तर याच्या उलट तुम्ही कृती करायची आहे की मी सुंदर गाते, मी समतोल आणि स्थिर आहे, मला स्टेजची अजिबात भीती वाटत नाही, असं म्हणायचं. आणि मला ती जी भीती आहे, नकारात्मक गोष्ट आहे, ती नकारात्मक गोष्ट काढून टाकायची आहे. काही लोकांना कसं लेखी तोंडी परीक्षेच्या वेळी भीती वाटते, इंटरव्ह्यूची भीती वाटते. तर परीक्षेला जाताना तुम्ही ब्रह्मांडाला सांगायचं आहे की मला अजिबात भीती वाटत नाही, मी सक्षम आहे, मी हुशार आहे, असं म्हणायचं आहे. स्वतःशी म्हणा, ब्रह्मांडाला म्हणा. आणि हे म्हटल्यामुळे काय आहे माहिती का, तुमच्या मनाला एक उभारी आहे. तुमचं मन आनंदाने त्या गोष्टी करू शकतो. तुम्हाला समजा पाण्याची भीती वाटत असेल, पाण्यात पोहा तुम्ही. हे बघा, मनाला आपण पाहू शकत नाही, आणि पण आपल्याला हे मन आहे एक काय दोन मन आहे आपल्याला माहिती आहे.
आणि मग त्या मनावर विश्वास ठेवून तुम्ही त्या गोष्टी करायला पाहिजे. अनेक गोष्टी आपल्याला करता येतात. आपल्या मनाला आदेश द्यायचा आणि आदेश देऊन तुम्ही त्या गोष्टी त्या मनाकडून करून घ्यायच्या. ब्रह्मांडाला तुम्ही सांगायचंच आहे. ब्रह्मांडाला म्हणायचं की मी आभारी आहे, मी धन्यवाद आहे ब्रह्मांड, मी तुझ्यावर प्रेम करतो वगैरे म्हणत राहायचं आहे. आणि हे कसं आहे माहिती आहे का, आपल्या मनातील धारणा, प्रभाव, निर्धार यावर सगळं अवलंबून आहे. मला श्रीमंत व्हायचं आहे, पण मला नक्की काय व्हायचं आहे? श्रीमंत म्हणजे काय? श्रीमंत मला व्हायचं आहे म्हणजे काय व्हायचं आहे? की माझ्याकडे इतके पैसे हवेत, माझ्याकडे घर पाहिजे, माझ्याकडे गाडी पाहिजे, मला शेती पाहिजे, माझे दागिने पाहिजे. असं सगळं मागत बसलं तुम्ही ब्रह्मांडाकडे, तर ब्रह्मांड तुम्हाला द्यायला वेळ लागेल. म्हणून श्रीमंत मी आहे असं म्हणा, माझ्याकडे समृद्धी आहे म्हणा, त्यासोबत मला पैसे पाहिजे, मला घर पाहिजे, मला गाडी पाहिजे असं लांबडेल नका लावत आहोत. एकच एक गोष्ट ब्रह्मांडाकडे नित्यनेमाने मागत राहायची. तर त्याचा प्रभाव तुमच्या जो मन आहे, औचतन मन, त्याच्यावर पडतो निश्चितपणे आणि ते मन तुमच्या कामाला लागते. तुम्ही अनेक गोष्टी मागता, आज एक गोष्ट मागता ब्रह्मांडाकडे, उद्या दुसरी गोष्ट मागता, मग ब्रह्मांड गोंधळून जातो. आणि मग तुम्हीच तुमच्या मनाला गोंधळून टाकल्यामुळे मन तुमचा निर्णय घेऊ शकत नाही काय हे नक्की तुम्हाला हवं. म्हणून तुम्हाला जे काय हवं त्याची मनामध्ये नीट आखणी करा. तुम्हाला किती रुपये हवे त्याचा आकडा ठेवा. आज 5 लाख मागितले, नंतर विचार केला अरे 5 लाख कमी पडतात, मग 10 लाख मागितले, नंतर विचार केला अरे 10 लाख सुद्धा कमी पडतात, 20 लाख मागितले प्रमाणाकडे. असं नका करत आहो. कागदावर लिहून काढा तुम्ही आणि कागदावर तुम्ही एकदा ते केलं फिक्स की मग ब्रह्मांडाला सांगा तुमचा आकडा किती आहे, 25 लाखाचा किंवा आणखीन किती असेल. मग त्याच्यामध्ये तुमच्या गाडीची किंमत, घराची किंमत, तुमच्या जमिनीची किंमत सगळं धरा ना. त्याला पुरवण्या मागण्या जोडण्याचा अर्थ नाही आहे. एकच मागणी ब्रह्मांडाकडे करा तुम्ही. तीच मागणी तुम्ही सारखी करत राहा ब्रह्मांडाकडे. ब्रह्मांड तुम्हाला नक्की द्यायलाच बसलेलं आहे, तुम्हाला घ्यायचं तर ते माहीत नाही. त्यासाठी घेताना आपण ब्रह्मांडाला नक्की काय हवं ते सांगायला पाहिजे. तुमचं गोंधळलेलं मन असेल, तुमचं बोलताना मनामध्ये विश्वास नसतो की हे बोलू का ते बोलू, हे सांगू का ते सांगू, मनात चलबिचल असते, मनात विचार स्थिर होत नसतो. शेवटी मनाचा आणि ब्रह्मांडाचं तुमचं ती सांगड घालता आली तुम्हाला तर ब्रह्मांड तुम्हाला ती गोष्ट नक्की देते. ब्रह्मांडाकडे मागताना या काही गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्यायला हवं. नुसतं करायचं म्हणून केलं नाही, मी रोज 6 वेळा करते, 8 वेळा करते, अरे पण करून फायदा काय त्याला? करायचं म्हणून करायचं नाही, ते तुम्ही अत्यंत मनोभावे करायला पाहिजे. तुमच्या मनात अजिबात कुशंका शंका नसायला हवं, तर ते तुमचं होईल ना. म्हणून तुमच्या मनातली जी जुनी गोष्ट आहे, राग असेल, मत्सर असेल, हेवा असेल, ते काढून टाका. जे कोणी होते तुमच्या आयुष्यामध्ये पहिले राग देणारे, मत्सर करणारे, तर ज्यांच्यामध्ये तुम्हाला राग मत्सर वाटतो त्यांना क्षमा करून टाका. म्हणा ब्रह्मांडाला की मी त्यांना क्षमा केलेली आहे, मी त्यांना विसरलेले आहे, माझ्या मनात आता काहीच नाही त्याबद्दल. मन स्वच्छ करा, मनाची स्वच्छ करा. मग तुमचं अनेक गोष्टी चांगल्या होतात, साध्य करता येतात.